महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर आपण हे गाव का नाम क्या है? खरोजा. तर या खरोजा गावामध्ये आपण रात्री थांबलो होतो एक काकांच्या घरी. तर त्या ठिकाणी आपण रात्री खिचडी भात पण बनवला होता, त्यांनी खाल्ला होता. तर चला आता त्यांचं थोडं, हे बघा, हे काका आहेत. हे काकांचे जे आपण रात्री थांबलो होतो. तर आपली रामपेरी आता तयार झालेली नेण्यासाठी या ठिकाणी काका वरच्या रूम मध्ये थांबले होते ना, आपण खाली थांबलो होतो. तर त्यांनी आपल्याला रूम दिली होती. भैया नाम क्या है तेरा? सर जी आपका नाम? ज्ञानदास वर्मा. अरे आपले काका. तर आता काका सायकल झालेली निघण्यासाठी तयार. तर चला लवकरच भेटू अयोध्यामध्ये. अयोध्या फक्त आता इथून 52 किलोमीटर राहिलेले. तर आपण दुपारी एक वाजता अयोध्यामध्ये पोहोचतोय मित्रांनो. तर आज सकाळी लवकर निघालो 7 वाजता. तर चला मग लवकरच भेटू अयोध्यामध्ये. आता आपण अयोध्यामध्ये बायपास पासून आतमध्ये शिरतोय मित्रांनो. तर इथं आल्यानंतर एकदम सुंदर. आता आपण बायपास वरून इकडे टर्न घेतलेला आहे अयोध्या. तर हनुमानगड इथून 11 किलोमीटर आहे. राम जन्मभूमी 18 किलोमीटर आहे मित्रांनो. अशा प्रकारे या ठिकाणी हे बघा पूर्ण रंगीत संगीत केलेलं आहे मित्रांनो. प्रकारे पुढे पाहू शकता एकदम भारी, एकदम सुंदर कमाने मित्रांनो. एकदम भारी वाटलं मित्रांनो. अशी मागच्या वेळेस आपण आलो तेव्हा नव्हती, तर नवीन नवीन बनवलेली आपण ही दुसरी वेळ आपली अयोध्यामध्ये यायची. तर ते पण आपली रामपेरी घेऊन दुसऱ्या वेळेस आलोय आपण अयोध्यामध्ये. तर चला आता पुढे जाऊ. तर पाहू शकते मित्रांनो अशा प्रकारे कमाने. हे बघा एकदम सुंदर कमाने मित्रांनो. तर आपल्या रामपेरीचं आपलं अयोध्यामध्ये लवकरच जात आहे मित्रांनो आपण. तर पाहू शकता हनुमानगडी 11 किलोमीटर, राम जन्मभूमी 11.2 किलोमीटर आणि ह्या साईडला घाट आहे 13 किलोमीटर. तर मित्रांनो थोड्याच वेळामध्ये आपण अयोध्यामध्ये प्रवेश करतोय. तर चलो. एकदम बाहेर गेली. तर आपण आता कुठं आलं तर मला माहिती का मित्रांनो, आपण मागच्या वेळेस 22 जानेवारी 2024 मध्ये आपण अयोध्येमध्ये आलो होतो राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा दर्शनासाठी. तर आता दुसऱ्यांदा आपण रामपेरी घेऊन राम मंदिराच्या दर्शनासाठी आलोय अयोध्यामध्ये. तर मित्रांनो अयोध्याच्या मेन गेट पाशी मी उभा आहे आता. एकदम आनंद होतो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आपल्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. तर मित्रांनो आपली रामपेरी आपण दुसऱ्या वेळेस या ठिकाणी आलेलो आहे. तर तेव्हा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती, एकदम कडक सिक्युरिटी होती. तेव्हा आपण जवळजवळ 5 ते 6 दिवस अगोदर इथं आलो होतो. आता पण 5 ते 6 दिवस आपण अगोदर आलोय. 25 तारखेला राम मंदिराच्या कळसावर झेंडा लागणार आहे. तर आपण 25 तारखेपासून याच ठिकाणी थांबणार आहे. याच ठिकाणी आपलं दुसऱ्यांदा कळसाचं दर्शन होणार आहे, झेंडा लावणार आहे. तर त्या ठिकाणी आपलं दर्शन होणार आहे मित्रांनो. तर चला आता मेन गेट आहे त्याचं दर्शन करून घेऊ एकदम, त्याच्यानंतर आपण पुढे निघू. तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी हे बघा हे मेन गेट आहे. इथूनच पूर्ण चेकिंग करून आतमध्ये जाते. तर मागच्या वेळेस इथे पूर्ण गेट होतं लावलेलं, फुलाचं पूर्ण सजवलेलं मित्रांनो एकदम सुंदर प्रकारे. हे बघा अशा प्रकारे तो व्हिडिओ माझ्याकडे असेल तर मी टाकल देऊ. पण हे असं प्रकारे पूर्ण आता काम चालू आहे अजून थोडं. तर त्या साईडला पुढं चेकिंग आहे मित्रांनो, इथून तिकीट घ्यावं लागतं. त्याच्यानंतर पुढं एंट्री भेटते. तर आपल्याला वेळ इथं थांबायची परमिशन नाही. तर चला, हर हर महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी. कसं मराठी माणूस म्हणून जायचंय तो याला आला ना दुसऱ्यांदा अयोध्यामध्ये, ते पण रामपेरीला घेऊन. चला मग भेटू लवकरच. हर हर महादेव.